माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। इंडिया आघाडीसोबतच इतर राजकीय विषयांवर उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यात चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। दुपारी 12 वाजता सत्यपाल मलिक मातोश्रीवर दाखल होणार आहेत। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राजभवन इथे राज्यपालांची भेट घेतली। यावेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात आलं। राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली तसंच राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण झालंय अशा आशयाचं निवेदन काँग्रेसनं राज्यपालांना दिलं। महायुतीत काही कार्यकर्ते चुळबुळ करतात, मात्र महायुती टिकली पाहिजे हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। रायगडमधील सभेत ते बोलत होते। हा पक्षाचा कार्यक्रम आहे, महायुतीचा नाही असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं। भाजप शरद पवारांच्या उमेदवाराचं काम करणार असं गौप्यस्फोट मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलाय। मावळमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपला चालत नाही, मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी चालते असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलाय। पिंपरीमध्ये भाजपनं अजित पवारांच्या पक्षात विरोधात ठराव मंजूर केलाय। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही असा ठरावच भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। लोकसभेत अजित पवारांच्या पक्षानं महायुतीचा प्रचार केला नसल्यानंच ही भूमिका घेण्यात आल्याचं समजतंय। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार उभे करून राज्यात 288 जागांवर निवडणुका लढवणार अशी माहिती तिसऱ्या आघाडीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। राज्यात तिसऱ्या आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं पहिली यादी जाहीर केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 11 मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली, तर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी दिला। सांगलीतील खानापूर आटपाडी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। संग्राम माने यांनी प्रकाश आंबेडकरांकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। दरम्यान संग्राम मानेंची उमेदवारी जाहीर झाल्यानं महायुती आणि मवियाची डोकेदुखी ठरली। नांदेड जिल्ह्यातून वंचितनं 2 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। नांदेड दक्षिणमधून फारुख अहमद आणि लोहा मतदारसंघातून शिवा नरंगले यांचं नाव जाहीर झालंय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फारुख अहमद यांनी नांदेड शहरात रॅली काढली आहे। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे। शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल यासाठी आशावादी असल्याचं दिलीप पाटील यांनी म्हटलंय। गणपती विसर्जनानंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मात्र आपल्या दृष्टीनं आता आपला भाजप प्रवेश हा गणपतीसोबतच विसर्जित झाला अशी तिखट प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये। माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे अशोक चव्हाण यांना धक्का बसल्याचं मानलं जात आहे। मात्र खदगावकर गेल्यानं आम्हाला धक्का बसणार नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। इंदापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार प्रवीण माने यांनी शरद पवारांची भेट घेतली, तर आपण शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया प्रवीण मानेंनी दिली। तसंच भेटीत विधानसभेच्या उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी बोलताना मराठा समाजाला आरक्षण द्या, राजकारणाशी आम्हाला घेणं देणं नाही असा पुनरुच्चार जरांगेंनी केला। अंतरवाली सराटीतील आमरण उपोषणाचा जरांगेंचा 6वा दिवस आहे। यावेळी बोलताना त्यांनी धनगर आणि मराठ्यांमध्ये काही लोक भांडणं लावतायत असा आरोप केला। त्यांचा वेगळा प्रवर्ग जालन्याच्या वडीगोद्रीत पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते। अंतरवालीकडे जाणारे आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला, घोषणाबाजी झाली। आता परिस्थिती नियंत्रणात आहे। दोन्ही समाजातील आंदोलकांनी संयमाची भूमिका घेऊन हिंसा होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं। आपल्या मागण्यांकरता आंदोलन वडीगोद्रीतील मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या राड्यानंतर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत पोलिसांची बैठक पार पडली। दोन्ही समाजाकडून शांतता ठेवण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्या, तर वडीगोद्रीहून अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्या वळवणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली।
जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं भूम शहरातून अर्धनग्न बोंबमारू आंदोलन केलं. दरम्यान भूम शहरातील मुख्य गोलाई चौकातून निषेध यात्रा काढण्यात आली. यात्रेत मोठ्या संख्येनं सकल मराठा समाजाचे बांधव होते. हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमतमध्ये सकल मराठा समाज बांधवांनी बैठक घेत मंगळवारी वसमत शहर बंदची हाक दिली. 2 दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला. जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यात गावस्तरावर आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं. तहसील समोर ठिय्या आंदोलनाचं नियोजन आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषणाची हाक देण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली. जरांगेंची प्रकृती खालावल्यानं परभणी इथल्या सकल मराठा समाज आक्रमक झालाय. बंदबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे. अत्यावश्यक सेवा मात्र या बंद दरम्यान सुरू असणार. मनोज जरांगे वारंवार आंदोलन करत असल्यानंच ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय असा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलाय. सरकारपुढे मागण्या मांडताना न्यायालय आणि संविधान चौकटीत बसतात का हे तपासून घ्यायला हवं असंही ते म्हणाले. शंभूराज देसाईंनी ताळतंत्र बाळगण्याचा सल्ला जरांगेंना द्यावा असा पलटवार लक्ष्मण हाकेंनी केलाय. देसाईंच्या सांगण्यावरून जरांगेंनी सलाईन लावून घेतलाय, त्यामुळे जरांगेंचं उपोषण सुटलंय असा हल्ला बोलही हाकेंनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. शहांच्या 4 तासांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे भाजपकडून सध्या या बैठकीची तयारी केली जाते. पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले. राष्ट्रपती कार्यालयानं व्यक्त केलेली नाराजी पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास महापालिकेला सांगितलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत मनोभावे पूजा केली आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरती पार पडली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी हरिभाऊ बागडे यांचा सत्कार केला. पुण्यातील नव्या लोहगाव विमानतळाचं नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असं करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या संदर्भातील प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार आणि त्यानंतर मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवणार अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. पोलीस भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. 9,000 जागांमध्ये आणखी 3,000 जागा वाढवण्याची मागणी करण्यात आल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं. आचारसंहितेच्या आधीच पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणीही आमदार राऊत यांनी केली. शासनानं तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानं खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय. विशेष म्हणजे सर्वच तेलावर आयात शुल्क नसताना व्यापाऱ्यांनी भाववाढ केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. धारावीतील अतिक्रमणाला 7 दिवसांची स्थगिती देण्यात आली. अतिक्रमण पालिकेच्या पथकाला स्थानिकांनी विरोध करत जवळपास 2 ते 3 तास आंदोलन केलं. धारावीतल्या 90 फूट रस्त्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. सोयाबीन आणि कापसाची हमीभावापेक्षा जास्त दरानं खरेदी होणार अशी माहिती फडणवीसांनी दिली. सोयाबीन आणि कापसाला अधिक दर मिळावा यासाठी होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवा अशी मागणी फडणवीसांनी मोदींकडे केली. शिर्डीतील शेतकऱ्यानं कोथिंबीरीच्या लागवडीतून लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. प्रगतिशील शेतकरी रमेश बनसी कोते यांनी 1.5 एकरात कोथिंबीरीची लागवड केली आहे. त्यांच्या पिकाला सध्या चांगला भाव मिळतोय. दरम्यान कोपरगावच्या बाजार समितीत कोथिंबीरीला शेकडा 2100 रुपयाचा भाव मिळतो. लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे महाडमध्ये साखर चौथीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्तानं मोदक पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 200 महिलांनी स्पर्धेत भाग घेतला. विविध आकाराचे चवीचे मोदक बनवण्यात आले. चवीसोबतच मोदकांची सजावट सुद्धा लक्ष वेधली. कल्याणमध्ये नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. कुंभारवाड्यात देवीची मूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आलाय. कारागिरांकडून मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जातोय. कुंभारवाड्यातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी मूर्ती दिल्या जातात. यंदा शाडूच्या मातीच्या देवीच्या मूर्तींना मागणी.
जागतिक बीच स्वच्छता दिनी वसई विरार महापालिकेनं 10,000 नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं राजोडी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली. या मोहिमेत 5 किलोमीटरचा समुद्र किनारा स्वच्छ केला. यामध्ये सर्वाधिक कचरा प्लास्टिकचा जमा झाला. या प्लास्टिकचं लाईव्ह रिसायकलिंगही करण्यात आलं. तसंच ही स्वच्छता इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवली जाणार आहे. कल्याणहून नगरकडे जाणाऱ्या एसटीच्या प्रवाशांनी एसटी निघायला उशीर झाल्यानं एसटीच्या अधिकाऱ्यांची हुज्जत घातली. एसटीच्या चालकानं अधिकृत असलेल्या दैविक हॉटेलवर एसटी न थांबवता दुसऱ्या हॉटेलवर बस थांबवली. ही वारंवार होत असल्यानं अधिकाऱ्यांनी मध्येच एसटी थांबवत चालकांवर कारवाई सुरू केली. मिरजेच्या भोसे इथे यल्लम्मा देवीच्या मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारला. अज्ञात चोरट्यांनी देवीच्या दागिन्यांसोबत दानपेटी लूटमास केली. रात्रीच्या सुमारास लोखंडी ग्रिल तोडून ही चोरी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहेत.